हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगबद्दल. की जर मला एखादा इंट्राडे मोमेंटम फाइंड आउट करायचा असेल किंवा इंट्राडेसाठी स्टॉक्स आयडेंटिफाय करायचे असतील तर मी तो कोणता डेटा पॉईंट बघू, किंवा जर मला स्विंग ट्रेडिंगसुद्धा करायची असेल तर मी कोणता डेटा पॉईंट बघू. सो आजच्या कन्सेप्टमध्ये आपण जो ॲनालिसिस करणार आहोत ते एक सिंगल डेटा पॉईंटवर करणार आहोत. म्हणजे लॉजिक सिमिलर असणार आहे, बट ते आपण इंट्राडे आणि पोझिशनल पर्स्पेक्टिव्हने पण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट आणि जास्त जो टाईम आहे आपण इन्व्हेस्ट करूया टू लर्न द न्यू कन्सेप्ट. ठीक आहे, आय नो दॅट की खूप सारे जणांना माहिती असेल, खूप साऱ्या जणांना माहिती असेल की कन्सेप्ट काय, बट स्टील जे नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी माहिती आहे प्लीज एकदा व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा, कारण आपण सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते पुन्हा एकदा डिटेलमध्ये घेणार आहोत. ओके, सो सिम्पली बघा, मी इथे व्हाईट बोर्ड ओपन करतो. आधी व्हाईट बोर्ड नाही, माझं इथे ब्लॅक बोर्ड आहे ॲक्च्युली टेक्निकली पाहायला गेलो तर. सो लेट्स सी. ठीक आहे, आणि ज्यांनी कोणी अजूनही व्हिडिओ लायब्ररी व्हिजिट नाही केले प्लीज एकदा व्हिडिओ लायब्ररी व्हिजिट करा, कारण डेली आपण जे कंटेंट पोस्ट करतो व्हॅल्युएबल कंटेंट आहेत सगळे, त्यांना फ्रीमध्ये आहे, काही चार्जेस नाही. सो जितका टाइम तुम्ही इन्व्हेस्ट करा तितका जास्त तुम्हाला समजणार आहे गोष्टी. ओके, सो टाइम इन्व्हेस्टमेंट फक्त तुमची लागणार आहे इथे. ओके, ठीक आहे, थोडं आपण टू या फाईन. परफेक्ट. ठीक आहे, सो आपण जे आता डिस्कस करणार आहोत ते फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, फ्युचर्स बिल्टअप. नाव जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण दोन कंपोनेंट घेतो. कोणते दोन कंपोनेंट? वन इज अ प्राइस अँड सेकंड वन इज युअर ओपन इंटरेस्ट OI. ओके, आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. ठीक आहे, नाव सिंपल बघा, जेव्हा पण प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. ओके, लॉंग बिल्टअप मीन्स वॉट, की कुठे जे आहेत ते फ्रेश बायर्स त्यांचे पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सो लॉंग बिल्टअप मीन्स वॉट, अ फ्रेश बायर्स कुठे पोझिशन्स ऍड करतात. ओके, नाव व्हॉट वॉज द सेकंड थिंग, की माझी प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली जाते. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातं, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, लॉंग अनवाइंडिंग लाईक सिम्प्लिफाईड वर्डमध्ये आपण म्हणू शकतो की कम्स अंडर दी अ प्रॉफिट बुकिंग. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. व्हॉट वॉज द थर्ड थिंग, की प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. ठीक आहे, मी पुन्हा सांगतो कन्सेप्ट, डोंट वरी, मी डिटेलमध्ये घेते. शॉर्ट बिल्टअप, पण आधी कन्सेप्ट समजा. शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट, फ्रेश सेलर्स जे आहेत ते पोझिशन्स ॲड करतात. ओके, अँड व्हॉट वॉज द लास्ट थिंग, की माझी प्राइस वरती चालली आणि ओपन इंटरेस्ट खाली चालले, सो कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंगला आपण काय म्हणणार, सेलर्स कुठे प्रॉफिट बुक आहे किंवा सेलर्स एक्झिट कुठे करतात. ठीक आहे, नाव अंडरस्टँड दी फर्स्ट कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट आहे, प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, सो दॅट कम्स अंडर दी वॉट, अ लॉंग बिल्टअप मीन्स फ्रेश बाईंग पोझिशन्स. तर सिंपल बघा, सपोज 1000ला एखादा स्टॉक चालू आहे, मी अँटिसिपेट करतो की या स्टॉकची प्राइस जी आहे ती वाढू शकते. सो मी काय करणार, इथे एक बायची ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी एखादी बाईंगची ट्रेड बनवतो तेव्हा मी स्टॉकला प्रेशर वरती देतोय, त्यामुळे माझी प्राइस वरती चालली आहे स्टॉकची, आणि सेम मी फ्रेश बाईंग कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करते. सो
नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केल्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण वरती चाललाय. सो जेव्हा आपण प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप, मीन्स फ्रेश बायर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. ओके, फर्स्ट पॉईंट क्लिअर आहे. नाव सेकंड थिंग, व्हॉट वॉज द सेकंड थिंग, की माझी प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतात, कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग, मीन्स प्रॉफिट बुकिंग. सपोज 1000 वर होता, स्टॉक गेला 2000ला. ॲज अ बायर मला कितीचा प्रॉफिट आहे, 1000चा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा काय होणार, माझी प्राइस जी आहे ती खाली येणार आणि ओपन इंटरेस्ट आहे तो पण खाली येणार. का, कारण मी बाईंगचा प्रेशर रिलीज करतो त्यामुळे प्राइस खाली येते आणि मी बाईंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतो त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण पडतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो, कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग, मीन्स अ प्रॉफिट बुकिंग. ओके, व्हॉट वॉज अ थर्ड थिंग, थर्ड थिंग आहे इथे शॉर्ट बिल्टअपची. सो शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट, सिम्पल बघा. सपोज 1000 आहे, मला वाटतं की ह्याची प्राइस पडू शकते त्यामुळे मी काय करणार, तिथे सेलचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी एखादा सेलचा ट्रेड बनवतो, दॅट मीन्स मी प्रेशर जो आहे तो खाली क्रिएट करतोय त्यामुळे माझी प्राइस खाली चालली आहे आणि माझा ओपन इंटरेस्ट वाढणार कारण मी फ्रेश सेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करते. राईट. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप, मीन्स व्हॉट, की फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ॲड करतायत हे आपल्याला समजतं. अँड द लास्ट थिंग इज व्हॉट, की सपोज जर मी शॉर्ट कवरिंग आहे ज्यामध्ये प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. सपोज 1000ला मी शॉर्ट केला आणि स्टॉक आला 500ला. ॲज अ सेलर मला 500चा प्रॉफिट आहे. सो जर मला ॲज अ सेलर 500चा प्रॉफिट आहे, सो मी काय करणार, प्रॉफिट बुक करणार, मीन्स सेलिंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करणार. त्यामुळे सेलिंगचा प्रेशर रिलीज होतो त्यामुळे प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली पडणार कारण मी सेलिंगचा ट्रेड काढतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कवरिंग, मीन्स सेलर्स प्रॉफिट बुक कुठे करतात हे आपल्याला समजतं. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. काय बघितलं आपण, प्राइस वरती चालले, ओपन इंटरेस्ट वरती चालले, लॉंग बिल्टअप, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, लॉंग अनवाइंडिंग, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती शॉर्ट बिल्टअप, अँड प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट खाली, शॉर्ट कवरिंग. ओके, नाव हे झालं डेली बेसिसवरती, हे एक पर्टिक्युलर डेच्या बेसवरती. नाव सपोज जर मला ह्याला पोझिशनली बघायचं असेल की हाऊ हिस्टॉरिकल इट मुवमेंट आणि किंवा एक मोमेंटम कसा देतो, सो जनरली मी काय करणार, ह्याचे बिल्टअप्स बघणार. सो त्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल्स. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल्स. ठीक आहे, बिल्टअप सायकल्स. ना आता बिल्टअप सायकल्स आहे तरी काय, सिम्पल बघा, मार्केट वरती जाताना कसं जातो, लाईक धिस. मार्केट काही असा वरती जातो, राईट. खाली येताना मार्केट कसा येतो, काही असा, बरोबर. सो सपोज इथे मार्केट बिकॉज ऑफ लॉंगमुळे वरती चाललंय. ओके, अँड यू कॅन सी हा जो इथे कव्हर करतोय, दिस वन. ओके, इट इज बिकॉज ऑफ दी अनवाइंडिंग, मीन्स लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येते. सो ह्याला आपण म्हणतो एक सिम्पल कन्सेप्ट, इट्स कम्स अंडर दी अ बुलिश सेंटिमेंट. की जेव्हा पण लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं, दॅट कम्स अंडर दी वॉट, अ बुलिश सेंटिमेंट. आणि जेव्हा पण मार्केट खाली पडताना कसा पडतो, लाईक दिस, शॉर्ट पुन्हा कवर, शॉर्ट पुन्हा कवर, शॉर्ट पुन्हा कवर, राईट. सो जेव्हा पण मार्केटमध्ये शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंगचं सायकल असतं, सो दॅट कम्स अंडर दी वॉट, अ बेरिश सेंटिमेंट ऑफ द मार्केट. ओके, बुलिशसाठी काय आहे, लॉंग अनवाइंडिंग, बेरिशसाठी शॉर्ट कवरिंग. मीन्स वॉट, की बायर्स येत आहेत, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. इथे काय, शॉर्ट कवरिंग, शॉर्ट कवरिंग, शॉर्ट कवरिंग. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. नाव आता ही जी कन्सेप्ट आहे ना, ती आपण यूज करणार आहोत इंट्राडे ॲज वेल ॲज पोझिशनल ट्रेडिंगसाठी. ओके, इंट्राडे आणि पोझिशनल कन्सेप्टसाठी आपण हा कन्सेप्ट यूज, हा डेटा आपण बघणार आहोत. नाव कुठे बघायला मिळेल, तर सिम्पल बघा. फर्स्टली विल गो विथ द क्वांट्सॲप होम स्क्रीन. ओके, आधी आपण इंट्राडे बघूया, मग आपण पोझिशनल ट्रेडिंगवरती येऊया. सो मिळणार इथे ट्रॅकमध्ये, मिळणार इंट्राडे मूव्हर्समध्ये. सो इंट्राडे मूव्हर्स जो डेटा पॉईंट आहे ना, हा तुम्हाला प्रत्येक 1 मिनिटाला, 2 मिनिटाला, 3 मिनिटाला, 5, 10, 15, 30, 60 मिनिटाच्या आसपास तुम्हाला सांगतो की कोणता स्टॉक फ्रॉम लास्ट 5 मिनिट्स, फ्रॉम लास्ट 10 मिनिट्स एक बुलिश झोनमध्ये आहे.
सो आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली ह्याचा हा बबल चार्ट आहे, आपल्याला टेबल व्ह्यूवर यायचं आहे. आता मार्केट क्लोज आहे त्यामुळे तुम्हाला हा डेटा पण इथे रिफ्रेश होताना नाही दिसणार, पण जेव्हा पण मार्केट लाईव्ह असतं तेव्हा तुम्हाला हा फ्रिक्वेंटली रिफ्रेश होताना दिसतो. सो मी 5 मिनिट्स ट्राय करा की तुम्ही ह्याचा जो रिफ्रेश टाईम आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती 5 मिनिट्सची ठेवा आणि मॅक्स टू मॅक्स 15 मिनिट्स इंट्राडेसाठी, कारण त्याच्या आसपास जर तुम्ही पाहिला तर रिझल्ट ह्याचा खूप चांगला आहे. सो मला काय सांगणार इथे, प्राइस गेनर, प्राइस लुझर, OI गेनर, OI लुझर. सो आपल्याला फोकस करायचं आहे 2 गोष्टीवर, प्राइस गेनर्सवरती आणि प्राइस लुझर्सवरती. ओके, नाव सिम्पल बघा, प्राइस गेनर्स म्हणजे स्टॉकची प्राइस वाढते, तर स्टॉकची प्राइस 2 केसमध्ये वाढते. कोणत्या 2 केसमध्ये? बिकॉज ऑफ लॉंग बिल्टअप अँड 1 बिकॉज ऑफ शॉर्ट कवरिंग. जर सपोज मार्केट बिकॉज ऑफ लॉंग बिल्टअपमुळे वरती जात असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सेंटिमेंट, आणि शॉर्ट कवरिंगमुळे वरती असेल दॅट कम्स अंडर दी अगेन अ बुलिश. बट सर्वात जास्त मी प्रायोरिटी कोणत्या स्टॉकला देणार? जो स्टॉक लॉंग बिल्टअपमुळे वरती येतोय, कारण फ्रेश बाईंग पोझिशनमुळे वरती येणं आणि शॉर्ट कवरिंगमुळे वरती येणं दोघांमध्ये खूप डिफरंट आहे, राईट. सो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इन अ लाईव्ह मार्केट 5 मिनिट्सचा टाइम फ्रेम चेक करायचं की कोणता स्टॉक जो आहे तो इथे येतोय पहिल्या ह्याच्यात. जसं RBL बँक आता शॉर्ट कवरिंगमध्ये असेल पण लॉंगमध्ये असेल तर दॅट विल बी अ ग्रेट. पण JK सिमेंट जसं लॉंगमध्ये आहे, सो क्विकली ना इथे बघा, इथे चार्टचा ऑप्शन आहे, मी लगेच याच्यावरती क्लिक करून ना JK सिमेंटचा 5 मिनिट्सचा चार्ट इथे ओपन होईल. सो तुम्हाला इथे बेनिफिट काय होईल, तिकडे डायरेक्ट सगळ्या गोष्टी प्लॉट केलेल्या मिळतील, राईट. सो तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही इथे पाहिजे नसेल तुम्ही ह्याला मग टेक्निकल चार्ट सोबत पण पेअर करू शकता, की जर सपोज हा रेजिस्टन्स ब्रेक झाला किंवा जर ब्रेकडाऊन असेल तर सपोर्ट जर ब्रेक झाला तर मी एंट्री बनवणार. सो काय करायचं आपल्याला, 5 मिनिट्सची फ्रिक्वेन्सी चेक करायचं बुलिशसाठी की कोणता स्टॉक लॉंगमध्ये आहे, त्याचा चार्ट ओपन करायचं आणि चेक करायचं की तिकडे एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे का किंवा कोणत्या हायच्या आसपास जाऊ शकतो का, राईट, एखादा टेक्निकल पॅटर्न फॉलो करून. सो ते आपण जर फॉलो केलं तर एक पॅटर्न किंवा एक ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकते तिकडे. सेम लॉजिक गोज विथ द बेरिश साईड ॲज वेल. इंट्राडे मूव्हर्समध्ये येणार आणि जे पण प्राइस लुझर्स आहेत, ओके, सो बेरिश. सो प्राइस स्टॉक 2 केसमध्ये लूज करतो. कोणत्या 2 केसमध्ये? 1 बिकॉज ऑफ द अनवाइंडिंग अँड 1 बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप. जर सपोज मार्केट बिकॉज ऑफ अनवाइंडिंगमुळे लूज करत असेल आणि शॉर्ट बिल्टअपमुळे खाली जात असेल, सो पहिला माझा जो प्रायोरिटी असेल स्टॉकला तो असणार शॉर्ट बिल्टअप. जसं ग्लेनमार्क दिसतं इथे मला की शॉर्ट बिल्टअपमध्ये आहे, सो मी त्याचा चार्ट ओपन करणार आणि चेक करणार की तिकडे एखादी ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आहे का, राईट. सो पाहू शकता क्लोजिंगच्या आसपास त्याने क्विक ड्रॉप दिलेला. सो ह्याला आपल्याला आफ्टर मार्केट नाही यूज करायचं, लाईव्ह मार्केटमध्ये. बट स्टील जर तुम्हाला अशी लाईव्ह मार्केटमध्ये कॅन्डल दिसली असती आणि टाईम आहे अजून मार्केट एक क्लोज व्हायला, सो तिकडे एखादी अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळाली असती, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. तुम्ही अशी काही इथे डेटा पॉईंटमध्ये ट्रेड्स बनवू शकता. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. सो इंट्राडेसाठी आपल्याला काय करायचं आहे, इंट्राडे मूव्हर्स 5, 10, 15 मिनिट्सच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बघायची कोणता स्टॉक लॉंगमध्ये आणि कोणता स्टॉक शॉर्टमध्ये आहे, आणि बेस्ड ऑन द टेक्निकल चार्ट पॅटर्न्स ॲज वेल त्याला आपण मर्ज करायचं आणि क्विक इंट्राडे मोमेंटम आपण तिकडे बघू शकतो. ओके, नाव गो विथ दी पोझिशनल ट्रेडिंग. जर मला एखादी पोझिशनल ट्रेड बनवायची असेल तर मी काय करणार, ट्रॅकमध्ये येणार, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल, ओके, आणि इथे येणार सायकलमध्ये. ओके, नाव बघा, हा पूर्ण कलर्ड कोडिंग फॉर्मॅट आहे. सो याला एक सिम्प्लिफाईड ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर बघा, जो ग्रीन स्पेसिफिकली बॉक्सेस आहेत तुम्हाला इथे जे टेबलवरती दिसत आहेत ते आहेत लॉंगचे, मीन्स कुठे फ्रेश बाईंग पोझिशन्स झालेत. ब्ल्यू जे बार्स आहेत ते तुम्हाला सांगतात लॉंग अनवाइंडिंग मीन्स प्रॉफिट बुकिंग. रेड जे बार आहेत ते शॉर्ट बिल्टअप अँड थोडाफार हा जो फेंट ग्रीन आहे ना हा शॉर्ट कवरिंग आहे. ओके, नाव सिम्पल बघा, रीडिंगवरती मी इथे येणार आणि L आणि LU सिलेक्ट करणार. जसं आपण बघितलं स्टार्टिंगला फर्स्ट 10 मिनिट्स आपण काय बघितलं की जेव्हा पण लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं दॅट मीन्स स्टॉक त्या पर्टिक्युलर डेमध्ये बुलिश आहे, किंवा स्टॉकचा डे नाही, हिस्टॉरिकली स्टॉक बुलिश आहे. सो येणारे काही दिवसात स्टॉक एक बुलिश मोमेंटम देऊ शकतो. सो लॉंग अनवाइंडिंग. नाव इथे मी काउंट मेन्शन करणार 14. ओके, सो आपण काय डेटा पॉईंटला इनपुट देते, फ्रॉम लुक बॅक पिरियड 20 डेजचा लुक बॅक पिरियड म्हणजे मला 20 दिवस पाठी बघायचं आहे आणि त्यातले ॲटलिस्ट 14 दिवस त्यामध्ये लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असलं पाहिजे. अँड आय क्लिक ऑन अप्लाय दी चेंजेस. ओके, सो जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक करत तर मला असे स्टॉक्स मिळतील जे फ्रॉम लास्ट 20 डेज 14 डेजमध्ये 14 दिवस जो आहे ते लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे. यू कॅन सी द बजाज ऑटो, हिंदुस्तान युनिलिव्हर, IEX, IND हॉटेल, इन्फी, निफ्टी, सनफार्मा, सिंजिन, राईट. सो आउट ऑफ 185 स्टॉक्स इथे बघा काही 4 मोजके स्टॉक्स आपल्या हातात आहेत, ज्यातला हिंदुस्तान युनिलिव्हर, IEX आणि IND हॉटेल कंपॅरेटिव्हली खूप जास्त
पॉझिटिव्ह आउटपुट देतोय. निफ्टी नेक्स्ट 50 पण आहे, बट टेक्निकली तो इंडेक्स असल्यामुळे आपण थोडंफार त्याला अवॉइड करूया. बट स्टील यू कॅन सी हिंदुस्तान युनिलिव्हर, IEX आणि IND हॉटेल कंपॅरेटिव्हली मला पॉझिटिव्ह दिसतात. सो ॲज अ ट्रेडर जर आपल्याला ट्रेड बनवायची असेल तर आपण त्या स्टॉक्समध्ये जाऊन ट्रेड पण बनवू शकतो, राईट. तर दॅट इज द थिंग. नाव सेम जर लॉजिक मला बेअरीसाठी पाहिजे तर मी काय करणार, शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंग S आणि SC वरती क्लिक करणार अँड अप्लाय दी चेंजेस, राईट. जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक केलं तर यू कॅन सी शॉर्ट कवरिंगमध्ये जे पण स्टॉक्स आहेत ते मला मिळतील. हालाकी तुम्हाला सध्या इथे करंटली थोडेफार पॉझिटिव्ह मिळतील, कंपॅरेटिव्हली नेगेटिव्ह कमी मिळतील. ऑरो फार्माच आहे इथे जास्त नेगेटिव्ह, कॉन्कोर एक आहे आणि येस ऑरो फार्मा आणि कॉन्कोर आणि SBI थोडाफार नेगेटिव्ह आहे. बाकी ओव्हरऑल सेक्टर किंवा स्टॉक्स जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. वाय? बिकॉज जेव्हा मी आता ही व्हिडिओ रेकॉर्ड करते त्याच्या काही दिवसांपासून मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो कंपॅरेटिव्हली खूप बुलिश आहे. सो त्यामुळे कुठेतरी जो आहे तो सेंटिमेंट बुलिश असल्यामुळे स्टॉक्सचा परफॉर्मन्स पण बुलिश आहे. नेगेटिव्ह स्टॉक्स नाही, त्यामुळे पॉझिटिव्ह स्टॉक्सवरती जास्त फोकस आपण करणार, राईट. सो ट्राय करा, चेक करा की मार्केटचा सेंटिमेंट काय, निफ्टी कसा वर्क करतो, इंडेक्स कसा मोमेंटम देतो. जर निफ्टी बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहेत देन ट्राय टू गो विथ द बुलिश ट्रेड्स ऑन अ स्टॉक. जर निफ्टी बँक निफ्टी बेरिश आहे तर ट्राय टू गो विथ द बेरिश ट्रेड्स, राईट. तो ओव्हरऑल आपल्याला चेक करूनच आपल्याला इथे ट्रेड सेटअप करायचं आहे. ओके, यावरती आपण स्ट्रॅटेजीज पण प्लॉट करू शकतो, लाईक डेबिट स्प्रेड, क्रेडिट स्प्रेड, डिपेंड्स ऑन द डेज टू एक्सपायरी, राईट. स्ट्रॅटेजीजवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर इन डिटेल आपण व्हिडिओ बनवली आहे. सो प्लीज एकदा आफ्टर दिस व्हिडिओ जाऊन चेक करा. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त एकदम कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे इथे. जर ही तुम्हाला कन्सेप्ट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, जस्ट गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. 25 फ्री टूल्स ॲप्लिकेशनमध्ये आहे, सो त्याचा पण तुम्हाला एक बेनिफिट होईल. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम.